इथे भगवान महादेव आणि विष्णू या दोघांचेही शिवलिंगाच्या स्वरूपात पूजन केले जाते, की ज्या शासनकर्त्यांनी या संस्कृतीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावाने हे गाव आजही गाव ओळखले जाते. ज्या दगडापासून हे मंदिर बनलेले आहे तो दगड येथून पंचक्रोशीत कुठेही आढळत नाही. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दुसऱ्या मुक्कामाला म्हणजे खिद्रापूरला. आणि अर्थातच इथेही कृष्णामाई आहेच, पण समोर जे दिसतंय ते आहे कर्नाटक. नदीच्या या बाजूला महाराष्ट्र राज्य आहे, त्या बाजूला कर्नाटक राज्य आहे. कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, संस्कृती, भव्यता आणि ज्या देवाशी निगडीत हे मंदिर आहे त्या देवाशी संबंधित प्रत्येक बाबीला प्राधान्य दिले जातं. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, गणित आणि तांत्रिक बाबी यांचा सखोल अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच हजारो वर्षांपासून झालेल्या आक्रमणांना ही मंदिरे पुरून उरलेली आहे. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूर गावी असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे आणि येथे शिवशंकर आणि विष्णू या दोघांचेही पूजन केले जाते. अतिशय सुबक अशा शिल्पाकृतीने नटलेल्या या मंदिराची निर्मिती 7व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत क्रमाक्रमाने घडत गेली. 7व्या शतकामध्ये वातापीच्या चालुक्य राजाने तत्कालीन कोप्पम या गावी या मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ केला. काही दशके या मंदिराचे काम चालू होते. त्यानंतर राष्ट्रकुटांनी चालुक्यांचा पराभव केला. अशा सततच्या होणाऱ्या राजकीय युद्धांमुळे या मंदिराच्या कार्यामध्ये सातत्य नव्हते. त्यानंतर कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजे गंधरादित्य यांच्या काळामध्ये या मंदिराच्या निर्मितीस पुनर्प्रारंभ झाला. अखेरीस देवगिरीच्या यादव कुळातील राजांनी या मंदिराचे काम पूर्ण केले. या मंदिराजवळ एक शिलालेख असून त्यामध्ये संस्कृत भाषेमध्ये लेख लिहिला आहे. यादव कुळातील राजा सिंघनदेव यांच्या राजवटीमध्ये 1136 साली या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाल्याचा उल्लेख आपल्याला इथे आढळतो. त्या राजांनी बघा इथे काय काय करून ठेवलंय. इथे शिवलिंगाची पूजा करताना दाखवली, म्हणजे आम्ही शिवशंकराचे उपासक आहोत. आमच्या राज्यामध्ये गाईचं दूध पिताय वासरू, जे सुख समृद्धीनं आणते. पण तलवारही दाखवली. जर तुम्ही वाकड्या नजरेने बघाल तर युद्धासाठी आम्ही तयार आहोत. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे मंदिर राहणार आहे. त्या संबंधीचा हा शिलालेख. येथे 2 स्त्रिया लढताना दाखवल्यात आणि एकीच्या पाठीवर बाळही दिसतंय. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील देखण्या व सर्वांग सुंदर मंदिरांपैकी एक असे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या अंगाखांद्यावरील शिल्पे बोलकी आहेत. देवादिकांच्या प्रतिमा, रामायण महाभारतातील प्रसंग तर फारच सुंदर आहेत. या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. राजा दक्षाने जेव्हा देवी सतीचा अपमान केला तेव्हा देवी सतीने यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. देवी सतीच्या जाण्याने तिच्या विरहामध्ये रागाने लाल झालेले महादेव कोल्हापूर जवळील कोप्पम या गावी आले. कोपलेले असल्यामुळे त्यांना कोपेश्वर असे म्हटले जाऊ लागले. अर्थातच त्याचे समजूत काढण्यासाठी विष्णुदेवाला यावे लागले. त्यांचे नाव धोपेश्वर. म्हणूनच या मंदिरामध्ये आपल्याला 2 शिवलिंग आढळतात. एक जे शाळुंकेसह आहे ते म्हणजे कोपेश्वर आणि एक त्याहून थोडे मोठे पण शाळुंके विना असलेले म्हणजे धोपेश्वर. हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. इथे भगवान महादेव आणि विष्णू या दोघांचेही शिवलिंगाच्या स्वरूपात पूजन केले जाते. इथे नंदी महाराज नाहीत, कारण की देवी सती जेव्हा राजा दक्षाकडे निघाली तेव्हा ती नंदी महाराजांना सोबत घेऊन निघाली. त्यामुळे कोपलेले महादेव जेव्हा कोप्पम या गावी आले तेव्हा त्यांच्यासोबत नंदी महाराज नव्हते. हे नंदी महाराज खिद्रापूर पासून 12 किलोमीटर दूर कर्नाटक राज्यातील येडूर या गावी एका मंदिरात आपल्याला आढळतात. तेथे नंदी महाराजांचे एक स्वतंत्र मंदिर आहे. खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर भूमिज वास्तुशैलीत असून त्याचे विधान हे तारकाकृती आहे. मंदिराच्या अधिष्ठानावर देवतारूढ अशा 108 हत्तींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पैकी आपण सध्या फक्त 92 हत्ती पाहू शकतो.
या मंदिराच्या आत आणि बाह्य भिंतींवर विविध अशा सुंदर मूर्त्या कोरलेल्या आढळतात. या सर्व मूर्त्या रेखीव आणि प्रमाणबद्ध आहेत. तसेच विविध आकर्षक अवस्थांमधील मदनिकांच्या रेखीव शिल्पातून तत्कालीन केशभूषा, वेशभूषा आणि अलंकार यांचे उत्तम दर्शन घडते. हिल्स, दोरखंड आणि ह्या सुरसुंदरीचे तर दागिने बघा, जांबाडा बघा. या कोरीव मूर्त्यांमध्ये काही मैथुन शिल्पे सुद्धा आढळतात. त्यामुळेच या मंदिराला दक्षिणेचे छोटे खजुराहो असे उल्लेखले जाते. डमरू वाजवतोय आणि ही मदनिका पायामध्ये घुंगरू बांधते. क्या बात आहे. ही आहे विश्वकन्या. मंदिर तर फारच सुंदर आहे, पण सर्वात कळस म्हणजे येथील स्वर्गमंडप. हा स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा आहे आणि विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम झाल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळते. स्वर्गमंडपाच्या केंद्रस्थानी जर आपण उभे राहिलो तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आपल्याला ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला भगवान विष्णू यांची मूर्ती कोरलेली आहे. अर्थातच गर्भगृहामध्ये कोपेश्वर म्हणजेच महादेवाची मूर्ती आहे. त्यामुळे या केंद्रस्थानावरून आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही एकत्र दर्शन घेऊ शकत होतो. असे सांगण्यात येते की भगवान महादेवांनी असा वर दिला होता की जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र दर्शन घेईल त्याला स्वर्गप्राप्ती किंवा मागेल ते वरदान मिळेल. यामुळे अर्थातच बाकीचे सगळे देव घाबरले की आता स्वर्गामध्ये सुद्धा गर्दी होणार. मग इथे देवांच्या मदतीला भगवान विष्णू धावून आले आणि ते कोपेश्वराच्या अगदी समोर उभे ठाकले. त्यामुळे या केंद्रस्थानावरून आपण आता तिघांचेही एकत्र दर्शन करू शकत नाही, कारण की आपण ब्रह्मदेव पाहू शकतो, विष्णुदेवही पाहू शकतो, पण गर्भगृहातले कोपेश्वर मात्र धोपेश्वराच्या मागे लपलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला थोडे बाजूला जावे लागते. स्वर्गमंडपामध्ये अष्टदिक्पालांच्या दाम्पत्य मूर्ती त्यांच्या त्यांच्या वाहनावर स्थित असलेल्या आपल्याला आढळतात. काही मूर्ती अर्थातच खंडित झालेल्या आहेत, मात्र सोबतच आपल्याला नवग्रहांच्या प्रतिमा सुद्धा इथे पाहता येतात. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या दगडापासून हे मंदिर बनलेले आहे तो दगड येथून पंचक्रोशीत कुठेही आढळत नाही. हा दगड आहे सह्याद्रीतील कातळामधला. मग एवढ्या दूर कोप्पम या गावी हा दगड आणला कसा असेल? तर त्या काळी लाकडी ओंडक्यांच्या सहाय्याने कृष्णा नदीमार्गे या दगडाची वाहतूक करण्यात आली आणि मग या मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ करण्यात आला होता. या मंदिरातील आणि बाह्य भिंतीवरील बहुतेक मूर्ती या खंडित स्वरूपात आढळतात. या भग्नावस्थेतल्या मूर्ती पाहून एक गोष्ट आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही की त्या काळी आपल्या मंदिरांवर आणि आपल्या संस्कृतीवर किती आघात होत असतील आणि ते होणारे आघात किती भयावह असतील. जर दगडांच्या मूर्तींवर इतके आघात होत होते तर माणसांवर किती अत्याचार झाले असते, विचार कर बघ. साम्राज्य विस्तारासाठी युद्धे आणि लढाया या तर नेहमीच होत आलेल्या आहेत, परंतु कलेला जोपासणे आणि वृद्धिंगत करणे ही आपली संस्कृती आहे. चालुक्यांना पराभूत करणारे राष्ट्रकूट, मग शिलाहार आणि यादव यांच्यामध्ये जरी युद्धे झाली तरी धार्मिक स्थळांची नासधूस किंवा विटंबना करण्याचे काम कोणी केले नाही. याउलट नवीन शासनकर्त्यांनी आधीची अपूर्ण राहिलेली कामे नंतर पूर्णत्वास नेली. त्या शिल्पकलेमध्ये आपापली शैली मिसळून आणखीन वृद्धिंगत केली. परंतु जेव्हा संस्कृती शून्य अशा आक्रमणकर्त्यांनी हल्ले केले तेव्हा त्यांनी मुख्यत्वे धार्मिक स्थळांनाच आपला निशाणा बनवला. औरंगजेबाचा सैन्यतळ जेव्हा मिरज येथे होता तेव्हा त्याच्या आज्ञेवरून
कोपेश्वर मंदिराची खूप मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याचे इतिहास सांगतो. खिदर खान या सरदाराने हे गाव जिंकले म्हणून या गावाला खिद्रापूर असे संबोधले जाऊ लागले आणि आजही आपण या गावाला खिद्रापूरच म्हणतो. कोप्पम किंवा कोपेश्वर या नावाने या गावाची अजून ओळख नाहीये. हीच खरी मोठी शोकांतिका आहे. कारण की आक्रमणकर्त्यांच्या नावावरून की ज्या शासनकर्त्यांनी या संस्कृतीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावाने हे गाव आजही गाव ओळखले जाते. आपला इतिहास, आपली संस्कृती आणि तिच्यावर कसे आघात झाले हे एकदा नक्कीच पाहण्यासारखं आहे. त्यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे. हे बघा, आणखीन एक विषकन्या सापडली. नंदीवर भगवान शिवशंकर आणि पार्वतीची वरात निघाली आहे. शिवशंकरांनी बघा किती वस्त्र आणि अलंकार परिधान केलेत आणि सोबतीला वरातीमध्ये बघा कोण कोण आहे. ब्रह्मा आणि इकडे विष्णू. त्यांच्या सानिध्यात शिव पार्वतीचं लग्न होत आहे. या मंदिरापासून जवळच एक जैन प्राचीन मंदिर सुद्धा आहे. शिलाहार राजे गंधरादित्य यांचा महासामंत निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं असं इतिहास सांगतो. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय होता. या मंदिराला पाहण्याचा प्रयत्न आम्ही 2 वेळा केला, परंतु दोन्ही वेळेला हे मंदिर बंदच आढळलं. फक्त बाह्यभिंतींवरील शिल्पेच मला न्याहाळता आले. कोपेश्वर मंदिर कितीही वेळा पाहिले तरी मनाचे समाधान होत नाही. अलीकडे झालेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे चित्रीकरण या मंदिराच्या आवारात झाल्यामुळे हे मंदिर फारच प्रसिद्ध झाले. परंतु बहुतांश पर्यटक दिवसा या मंदिराला भेट देतात आणि निघून जातात. कारण की या गावामध्ये राहण्या खाण्याची एवढी चांगली सोय नाहीये. परंतु दर सोमवारी भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेची पालखी या मंदिराच्या आवारात निघते. येथील स्थानिक लोक किंवा सेवेकरी अगदी वाजत गाजत या पालखीची मिरवणूक काढतात. वंश परंपरागत चालत आलेले हे सेवेकरी कित्येक पिढ्यांपासून या मंदिराची सेवा करत आहेत. यासाठी त्यांच्या पूर्वजांना या मंदिराच्या सभोवतालच्या काही जमिनी दान करण्यात आल्याचेही येथील स्थानिक लोक सांगतात. या मंदिराभोवती जी पालखीची मिरवणूक निघते त्यामध्ये विविध वाद्ये हे सेवेकरी वाजवतात. या वाद्यांमध्ये सनईपेक्षा मोठी असणारी सूर आणि करंढोल ही वाद्ये वाजवली जातात. करंढोल म्हणजे हाताने वाजवायचा ढोल, जो डमरूचाच एक मोठा प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरातच हा वाद्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतो.
शिव पार्वतीची ही वाजत गाजत निघणारी मिरवणूक मंदिराच्या 3 प्रदक्षिणा घालते आणि ही मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक लोक आवर्जून हजेरी लावतात. हा अनुभव चुकवू नये असा आहे. नशिबानेच आम्हाला हा सोहळा पाहता आला. तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता ही पालखी एकदा बघायला आवर्जून कोपेश्वर मंदिराला भेट द्या. भेटूया पुढील भागात. नमस्कार.